जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जामोद अंतर्गत 14व्या वित्त आयोगाच्या शासकीय निधीतून 45 लाख रुपये किमतीचे काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम सत्ताधारी व ठेकेदारी यांच्या मनमानी कारभाराने अंदाजपत्रकानुसार वार्डातील विकास कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून सदर काम त्वरित थांबवून सर्व बांधकाम अंदाजपत्रकाप्रमाणे करण्याची मागणी येथील 20 नागरिकांनी 11 मार्च रोजी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी व गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारद्वारे केली आहे। वार्ड क्रमांक 1 व 6 मध्ये बारगण रोडचे सध्या सुरू असलेले संपूर्ण रस्ता बांधकाम हे अंदाजपत्रकानुसार खोदकाम न करताच अतिशय निकृष्ट केले जात आहे। रस्त्याचे खोदकाम न करता रस्त्यावर गिट्टी अंथरून त्यावर पाणी न टाकता रोड रोलरने दबाई न करताच खूपच निकृष्ट होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे। माझी तक्रार आहे की माझ्या दारी हा सर्व मातीचा गण ह्या लोकांनी मारून दिला आणि आजूबाजूला मोठमोठे गिट्टीचे गण टाकले। आता हा गण कधी उचलणार आहे ग्रामपंचायतचे लोक, काम करणारा ठेकेदार? हा गण असा राहिला म्हणजे मला घरात जाण्या येण्याचा सर्व त्रास कायमस्वरूपी त्रास वाटून आला। 25 लाख रुपये किमतीच्या सांडपाण्याच्या अंडरग्राउंड नाल्याचे सुद्धा काम होताना दिसत नसल्याचे नमूद करून सदर कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करावी। माझ्या दारी तर काही खोदकाम वगैरे त्यांनी केलं नाही आणि बिना खोदकामातच त्यांनी इथून जेसीबी मशीन काढून नेले। मी त्यांना विनंती केली की बाबा इथला हा जो माथ्याचा भाग आहे हा माथ्याचा भाग कमी करा, जेणेकरून माझ्या दाराचं पाणी असं सरळ सरळ खाली उतार असल्यामुळे निघून देत। त्यांनी इथून मशीन बंद करून मशीन घेऊन गेले। हा निकृष्ट दर्जाचं काम होत आहे। येथील वार्ड नंबर 6 व 1 मध्ये 14व्या वित्त आयोगातून जवळपास 80 लाख रुपयाचे काम नाल्याचे व रोडचे चालू आहे। या रोडचे काम एकदम निकृष्ट दर्जाचे होत आहे व नाल्याचे काम तर त्यांना एकदम करण्याचंच हे केलेलं आहे, न करण्याचा सपाटा त्यांनी चालू केलेला आहे व हे सर्व काम अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार करण्यात यावे अशी मागणी तक्रारीद्वारे जामोद येथील हरिकिसन गांधी, सौ सरस्वती ढगे, भगवान ढगे, महादेव काटोले, श्रीराम बोडके, प्रमोद धर्मे, विठ्ठल रंदळे, संतोष भगत, अनंता राऊत, दशरथ राठी, अनंता फुसे यांच्यासह 20 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। VCN न्यूज करिता जळगाव जामोद येथून मनीष ताळे यांचा वृत्तांत।